आज आपण बनवणार आहोत निराळी अशी रेसिपी। त्याला म्हणतात कोणी आरण कोणी आळण। चला तर मग त्यासाठी सर्वात आधी आपण घेतली आहे पालक, त्यानंतर 3 टमाटर, नंतर थोडी मेथी, थोडं कोथिंबीर आणि 1 वांगा। आता सर्वात पहिले आपण टाकले वांगे, टोमॅटो आणि भाज्या, पालक आणि मेथी। आता आपण त्यात टाकूया पाणी। जेवढी आपल्याला क्वांटिटी बनवायची आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण पाणी टाकूया। आता तिखट, मीठ, हळद आणि जिरा धना पावडर झालं। इथे दाखव। सगळी भाजी शिजून एकजीव झाल्यानंतर त्यासाठी आपण घेतलेल्या 8-10 लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून, मिरची थोडी आणि वरून टाकायला सांबार। एकजीव झालेल्या भाज्यांमध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून तांदळाचं पीठ घालूया। पाण्यामध्ये एकत्र झालेलं तांदळाचं पीठ आता आपण या एकजीव झालेल्या भाज्यांमध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित फिरवून घेऊयात आणि थोडा वेळ शिजू देऊयात। तडक्यासाठी आपण घेतलंय थोडं तेल, त्यात आपण घालूया जिरा मोहरी। जिरा मोहरी चांगली तळतळली की त्यात घालूया लसणाचे किडे। ते छान लाल होईतोवर तळू द्यायचे। लसूण पाकळ्या लालसर झाल्या की त्यात घालून द्यायचे थोडे मिरची। तडका रेडी झाला की शिजलेल्या आळणामध्ये घालून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत शिजू द्यायचं। जोडून घेणं छान दिसतं। तडका एकजीव झाल्यानंतर वरून कोथिंबीर सोडून गॅस बंद करून घ्यायचा आणि आपला आळण रेडी। अतिशय टेस्टी, पौष्टिक, स्वादिष्ट असा। ही रेसिपी तुम्ही भातासोबत किंवा अशीही सूप म्हणून पण खाऊ शकता।